जळगाव शहराचं वैभव असलेल्या मेरून तलावात परिसरातील वस्त्यांचं सांडपाणी सोडलं जात असल्याने तलाव दूषित होत असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र उशिरा जाग आल्याने आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. आपण मेरून तलावावर आहोत. दृश्यांमध्ये बघतो आहे की आता देखील या ठिकाणी परिसरातील ज्या नवीन वस्त्या निर्माण झालेल्या आहेत त्या वस्त्यांचं जे सांडपाणी आहे ते थेट तलावात कुठलीही प्रक्रिया न करता मिसळत आहे, सोडलं जातं आहे. आणि त्यामुळे हा तलाव जो आहे दूषित झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या तलावातले जैवविविधता जी असेल किंवा जलचर प्राणी असतील यांचा देखील या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. जैवविविधता कुठेतरी संपुष्टात आलेली आहे. या सांडपाण्यामुळे जे आहे जलपर्णी वाढण्याचं तलावामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आता हा तलाव कुठेतरी दूषित झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला उशिराने जाग आली आणि आता या गोष्टीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे आहे महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली असून 7 दिवसामध्ये प्राथमिक तर 15 दिवसानंतर सविस्तर कृती अहवाल सादर करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आणि तलावातील पर्यावरणाच्या ज्या गंभीर बाबी आहेत या संदर्भात देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि आयुक्तांना थेट नोटीस बजावण्यात आलेली आहे. नेमकं या संपूर्ण प्रक्रियेवर जे आहे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करणारे आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र गाडगीळ सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे, मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला उशिराने जाग आली असं म्हणता येईल का? महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उशिराने जाग आली आहे हे नक्की. कारण गेले आम्ही 10 वर्ष आम्ही ठिकठिकाणचे फोटो काढून त्यांना देतोय, तक्रारी देतोय. आतापर्यंत 5-6 ठिकाणी त्यांनी हे केलेलं बुजवलंय. तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा. हाही एक स्मार्ट प्रयत्न आहे की याच्यावरती मलबा टाकून हे जे ड्रेनेज आहे तेही बुजवण्याचा प्रयत्न केला. या ड्रेनेजचा मुळे आतली जी जलसंपत्ती आहे, विविधता आहे ती नष्ट होते. माशांच्या विविध जाती नष्ट होत आहेत. घाणेरडे जलपर्णी वाढते आणि त्याच्यामुळे पक्षी आणि जलजैविधता याचं प्रचंड नुकसान होतंय. देर आई दुरुस्त आई असं जी म्हण आहे त्याप्रमाणे मी प्रदूषण महामंडळाचं उशिरा का विना जे शहाणपण आलेलं आहे त्याचं स्वागत करतो आणि आयुक्तांनी तातडीने त्याची दखल घ्यावी. एवढंच नाही तर हरित न्यायालयाने सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे, त्याची सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही आहे. नवनिर्वाचित महापौर मॅडम या सायकलिस्ट आहेत, त्यामुळे त्या प्रदूषणाच्या विरोधी आहेत. मी त्यांना सांगतो की त्यांनी प्रशासनावरती योग्य तो दबाव आणावा आणि मेरून तलावातलं जे वेगवेगळ्या ठिकाणी सांडपाणी आहे काही लपवलेलं आहे, त्यामुळे ते मुद्दामून शोधून काढून आमच्यासारख्या लोकांना बोलवून कुठे कुठे ते लपवलं गेलेलं याचा शोध घ्यावा आणि याच्यामधलं पाणी दुसरीकडे डायव्हर्ट करावं. जो एक प्लॅन सांगितला जातो की इथेच आणायचं आणि मलनिस्तारण केंद्र इथे उभा करायचं, ते जर उद्या तो प्लांट बंद पडला तर काय होणार आहे? याच्यातच ते पाणी प्रदूषित सोडलं जाणार आहे. तर याला डायव्हर्ट करा दुसरीकडे आणि याच्यामध्ये कुठेही याच्या शेजारी तो प्लांट उभा करू नका असं माझं आव्हान आहे. सर, आता नोटीस द्यायलाच 10 वर्ष जवळपासचा वेळ घेतला प्रदूषण नियंत्रण मंडळाने. आता ह्या नोटीसीनंतर पुढची जी कारवाई आहे ती कारवाई होईल असं वाटतंय का तुम्हाला? आणि झाली पाहिजे त्याबद्दल काय म्हणणं? आजपर्यंतचा इतिहास आहे की कारवाई कधी होत नाहीये, पण आपण आशा का सोडावी? काय म्हणूनच मी महापौरांना जे आव्हान केलंय की त्या सायकलिस्ट आहेत तर त्या आपल्या अख्ख्या जळगावचं प्रतिनिधी आहेत, काय त्यांनी याच्यात आमचं हे सगळं आपल्या टीव्हीवरचं TV9ची दखल घेऊन काय तातडीने आयुक्तांना भेटावं आणि त्यांच्याकडनं एक करून घ्यावं. उशिरा का होईना चालेल, काही हरकत नाही, पण त्याच्यातनं सुद्धा हा जो गुदमरून राहिलाय मेरून तलाव, ऐतिहासिक मेरून तलाव आहे हा, काय तर ऐतिहासिक मेरून तलाव वाचवण्याचं पुण्य त्यांना त्यांच्या कारकिर्दीत मिळणार आहे. आणि म्हणून प्रशासनाला हलवण्याचं काम जळगाव शहरातल्या सगळ्या नगरसेवकांनी, महापौरांनी, उपमहापौरांनी करावं आणि त्यांच्याकडनं हे करूनच घ्यावं आणि प्रदूषण महामंडळाला ताकद द्यावी आणि प्रदूषण महामंडळाने आता इथनं माघार घेऊ नये. तर अशा पद्धतीने एकंदरीत अनेक वर्षांपासूनचा समस्या आहे आणि त्यामुळे या जळगाव शहराचं वैभव जे आहे, मेरून तलावाचं वैभव जे आहे कुठेतरी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता उशिरा का होईना जरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली असली तरी आता
याचा पुढच्या कारवाईच्या देखील भूमिका ज्या आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजवाव्यात आणि यासाठी जे आहेत आता नवनियुक्त महापौर असतील नगरसेवकांनी देखील एकत्र यावं आणि ह्या मेरून तलावातलं जे सांडपाणी सोडलं जात आहे हे ड्रेनेज इतरत्र वळवावेत आणि हा मेरून तलाव वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशीच रास्त मागणी जी आहे या ठिकाणी पर्यावरण प्रेमी तसेच पक्षी मित्र डॉक्टर राजेंद्र गाडगे यांनी व्यक्त केली आहे. आता पुढच्या काळामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळ खरोखर नेमकं काय कारवाई करतं याकडे देखील सर्व पर्यावरण प्रेमीचं लक्ष लागले आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.